नमस्कार मंडळी. घरी कढवलेले तूप जर छान कणीदार व्हायला हवे असेल तर कढवताना त्यामध्ये कणभर आपले नेहमीचे मीठ टाकायचे आणि नंतर कढवून झाल्या त्या भांड्यावर झाकण ठेवायचे तूप गरम असतानाच. फोडणीनंतर आमटीवर, मिसळच्या रस्स्यावर तरी तवंग आणण्यासाठी फोडणीमध्ये थोडीशी म्हणजेच चिमूटभर साखर घातली की आमटीला आणि रश्श्याला तेलाचा छान तवंग येतो. जाड भरड दाण्याचे कूट करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात खूप जास्त शेंगदाणे घालू नये. थोडे थोडे शेंगदाणे घालून 2-3 वेळा मिक्सर चालू बंद करत फिरवावे. असे केल्यास जाड भरड दाण्याचा कूट मिळेल. भाजलेल्या शेंगदाण्याची सालं काढू नयेत. सालासकट कूट वापरावे. सालात एक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात जे हृदयासाठी खूप चांगले असतात. सफरचंद कापल्यावर सफरचंदाला थोडंसं मीठ लावलं तर सफरचंद काळं न पडता अगदी तसंच राहतं. आप्प्याच्या मिश्रणात अंडे घातल्यास आप्पे टम्म फुगतात आणि आप्पे पात्राला देखील चिटकत नाहीत. तूर डाळ शिजवून त्यात चिरलेला कांदा, तिखट, मीठ, थोडासा घरगुती मसाला, कोथिंबीर घालून छान परतून घ्यावे. भाकरी किंवा पोळीसोबत तोंडी लावणे झटपट तयार होते आणि खायला देखील खूप स्वादिष्ट लागते. उरलेल्या शिळ्या भातात कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ, किचन किंग मसाला, थोडीशी धने जिऱ्याची पूड, 2-3 चमचे तांदळाचे पीठ, थोडेसे पोहे, दही घालून 2 तास भिजत ठेवायचे आणि त्याचे मस्त वडे तळायचे किंवा मस्तपैकी थालीपीठ बनवायचे. खूप चविष्ट थालीपीठ किंवा वडे तयार होतात. ज्यांना जास्त लसूणचा फ्लेवर आवडतो त्यांनी नेहमीसारखी फोडणी करून त्यात थोडेसे लाल तिखट टाकावे आणि लसूण पेस्ट टाकून मग वरतून मोकळा केलेला भात घालून घ्यायचा व परतून घ्यायचा. भात एकदम चविष्ट तयार होतो. दुधावर चांगली साय येण्यासाठी दूध नेहमी मंद आचेवर तापवावे. तापवले की अर्धवट झाकण ठेवावे किंवा थोडा वेळ फॅनच्या खाली न झाकता ठेवावे. दूध खोलीच्या तापमानाला आलं की फ्रीजमध्ये ठेवायचं. रात्रभर छान जाड साईचा थर तयार होतो. दोडक्याच्या भाजीला अगदी भरपूर प्रमाणात खसखसचे वाटण घालायचे. भाजी अगदी मस्त तयार होते. इडली डोशाचे पीठ लवकर आंबवून गेले असेल तर डोसा करायला बराच वेळ असेल तर त्यात मीठ घालून छान ढवळून फ्रीजमध्ये ठेवावे. साबुदाणे धुवून त्यात साबुदाण्याच्या वर एक पेरभर पाणी गरम करून घालावे व रात्रभर साबुदाणा भिजत ठेवावा. लसूण गरम पाण्यात थोडा वेळ भिजवावे. यामुळे लसूणाची साल लवकर निघते. चहा उकळताना दूध घातल्यानंतर चहा उतू जाऊ नये म्हणून त्यात गाळणी घालून ठेवावी. चहा कितीही उकळला तरी भांड्याबाहेर येत नाही. मूळ व्याधीचा त्रास असल्यास सुरणाची भाजी सलग आठवडाभर खावी. लहान बाळांना जर गॅसचा त्रास होत असेल तर थोडेसे हिंगाचे पाणी त्यांच्या पोटावर चोळत राहावे. यामुळे आराम मिळतो. केळ्यांचे शाही शिकरण बनवण्यासाठी त्यातील एखादं केळं मिक्सरमध्ये पेस्ट करून नारळाच्या दुधात शिकरण करावे. तसेच त्यामध्ये जायफळ, वेलची, केसर, बदाम, पिस्त्याचे काप घालावेत. छान मस्त शाही शिकरण तयार होते. शाही मसाला दूध बनवण्यासाठी दुधामध्ये बदाम, काजू, पिस्त्याचे काप, वेलची पूड, जायफळ, केसर घालून दूध बनवावे. मस्त शाही मसाला दूध तयार होते. मुठभर मुरमुरे मिक्सरला वाटून इडलीच्या पिठामध्ये घातल्याने इडल्या छान व हलक्या तयार होतात. केळ्यांच्या घडाला देठाजवळ पेपर गुंडाळून ठेवल्याने केळी जास्त म्हणजे 4-5 दिवस जास्त टिकते. पुऱ्या छान खुसखुशीत होण्यासाठी कणिक मळताना पिठात थोडीशी तांदळाची पिठी घालून मळावी. ब्रेड क्रम्स जर झटपट हवे असतील तर टिकवून ठेवायचे असतील तर साध्या पावाऐवजी टोस्ट किंवा कडक पाव वापरावेत. एकदम छान ब्रेड क्रम्स तयार होतात. बाजारातून हिरव्या मिरच्या विकत घेताना जाड लांब मिरच्या घेत असाल तर त्यासोबतच थोड्या बारीक म्हणजेच लवंगी मिरची पण घ्या. कारण काही वेळा मोठ्या मिरच्या अजिबात तिखट नसतात. अशा वेळेला ज्या पदार्थात आपण मिरची घालतो तो पदार्थ देखील तिखट होत नाही. तेव्हा बारीक मिरची घालून आपण त्या पदार्थाची चव वाढवू शकतो. किंवा बारीक मिरची घालताना शक्यतो कमी प्रमाणात घालावी म्हणजे तिचा कुठलाही त्रास होत नाही. कोथिंबीर घेताना कोथिंबीरची मुळं लगेच कापून घ्यावी. कारण कोथिंबीर पाणी टाकून टवटवीत ठेवली जाते. अशी कोथिंबीर मुळाच्या ठिकाणी सडलेली असते. जर आपण मुळं कापून टाकली नाही तर सर्व कोथिंबीर लवकरच खराब होऊ शकते. कोथिंबीरीच्या काड्या आणि पानं वेगवेगळी निवडून ठेवावीत. काड्या चांगल्या धुवून अगदी साबुदाणा एवढे बारीक बारीक तुकडे करून ठेवावे.
एखाद्या झाकणाच्या डब्यात झाकण न लावता फ्रीजमध्ये ठेवावेत. 2 ते 3 दिवसानंतर काड्या सुकून जातात. त्यानंतर झाकण लावून सरळ साठवून ठेवावे. या काड्या बरेच दिवस टिकतात. या काड्यांना जास्त चव आणि स्वाद असतो. बारीक कापलेल्या काड्या फोडणीमध्ये चटणी बनवताना वापराव्यात. फक्त डेकोरेशनसाठी काड्या न वापरता कोथिंबीरीची पानं देखील वापरावीत. बटर वापरताना बाहेरचे पॅकेट बंद बटर वापरणे टाळावे किंवा एखाद्या चांगल्या ब्रँडचे बटर वापरावे. शक्य असल्यास घरी तयार केलेले बटर वापरणे अगदी उत्तम. दूध फ्रीज बाहेर टिकवायचे असेल तर त्यामध्ये थोडीशी साखर घालून ठेवावी. पण नंतर मात्र चहा किंवा कॉफी दुधाचा एखादा गोड पदार्थ बनवायचा असेल तर आधी घातलेली साखर हिशोबात घेऊन त्यानुसार त्यात साखरेचे प्रमाण घालावे. बेसनाचे लाडू करताना बेसन चांगले भाजावे, तसेच साखरेचे प्रमाण देखील बरोबर असावे. साखर जास्त झाल्यास मिश्रण चिकट होते, त्यामुळे लाडू खाताना घशाला चिटकतात. शंकरपाळे कुरकुरीत होण्यासाठी त्यामध्ये मैद्यासोबतच थोडासा रवा देखील घालावा. यामुळे शंकरपाळे कुरकुरीत होतात. रवा जास्त घालू नये, नाहीतर शंकरपाळे तळताना जास्तीचे तेल शोषून घेतात. चिवडा कमी तेलकट करण्यासाठी शक्य असेल तर ऑलिव्ह ऑइलमध्ये बनवावा. भाजी, डाळी, कडधान्य व पुलाव करताना त्यात पुदिन्याची पानं घालावीत. त्यामुळे पदार्थाची पाचकता अधिक वाढते. मसाला डब्बा भरताना मसाला डब्यामध्ये अधूनमधून हिंगाचे खडे ठेवावेत. चकली भाजणीसाठी बिनसालीची उडीद डाळ, बिनसालीची मूग डाळ वापरावी. सालासकट वापरल्यास चकल्या रंगाने काळ्या होतील आणि भाजणीचा स्वाद सुद्धा चांगला लागणार नाही. तळणीचे मोदक करताना पारीचे पीठ थोडे कोरडे असल्याने बंद केलेली पारी बऱ्याच वेळा तेलात उघडते आणि सारण बाहेर येते. नाहीतर तेल आत जाऊन मोदक तेलकट होतो. म्हणून अगदी थोडेसे दूध लावल्यास आणि कढी पक्की बंद होते. फक्त अगदी कणभरच दूध वापरावे. तळणीचे मोदक मंद आचेवरच तळावेत. मोठ्या आचेवर तळल्यास तापलेल्या तेलामुळे बाहेरून मोदक तळलेले वाटतात, पण आतून कच्चे राहतात आणि लागलीच मऊ देखील पडतात. पोहे तळायचे असतील तर बारीक जाळी असलेल्या खोलगट झारा घ्यावा. त्यात पोहे घेऊन नुसते तेलात बुडवून वर काढावे. त्यामुळे पोहे अगदी छान तळले जातात. जर तेलात पडले तर जास्त वेळ तळल्याने पोहे लगेच जळतात. आदल्या दिवशीच्या उरलेल्या वरण भातामध्ये गव्हाचे डाळीचे पीठ, तिखट, मीठ, हळद, जिरेपूड, चिरलेला कांदा, लसूण घालून केलेले थालीपीठ चवीला अगदी खूप छान लागते आणि पौष्टिक देखील असते. वरील उपयुक्त अशा सर्व टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.